हॅलो गाईज, तर आज आपण बघणार आहे की BMS चे पेपर कसे होतात. तर तुम्हाला माहिती आहे की आता फर्स्ट इयरची फर्स्ट टर्म झालेली आहे, जस्ट 1 महिना झालेला आहे. तर त्याचे पेपर कसे होतात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर BMS फर्स्ट इयरसाठी पहिले 5 विषय येतात. क्रियाशरीर आहे, रचना शरीर आहे, समित अध्ययन आहे, संस्कृत आहे आणि पदार्थ विज्ञान आहे. तर यांचं पेपर वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असतं, तर 100 मार्काचं थेअरी प्लस 100 मार्काचं वायवा असतं प्रत्येक सब्जेक्टसाठी. तर ते वायवाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ना, ते कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं. जसं आता आम्हाला कसं आमच्या कॉलेजला स्पॉटिंग असतं, नंतर काही थेअरी असते लिहायला, असं वगैरे वगैरे असतं. ते कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं. आणि थेअरीचं कसं असतं, तर थेअरीचं युनिव्हर्सिटीकडून आलेलं असतं. त्याच्यामुळे थेअरीचं 20 मार्क एसीक्यू असतात, 20 मार्क एमसीक्यू असतात, 40 मार्क एलएक्यू आणि 40 मार्क एसक्यू. एसक्यू मध्ये 8 प्रश्न येतात, काही ठिकाणी ऑप्शनल असतात, काही ठिकाणी नसतात. आणि एलएक्यू मध्ये 4 प्रश्न 10 मार्काला. आणि तुम्हाला सांगतो, कमीत कमी एलएक्यूला 4 ते 5 पानं लिहावे लागतात. फर्स्ट टर्मला नाही एवढी, कारण फर्स्ट टर्मचं एवढं काही नाही, पण युनिव्हर्सिटी एक्झामला असेल तर 4 ते 5 पानं लिहावं लागतात. असं काय डिस्ट्रीब्युशन असतं पेपरचं. जर तुम्हाला प्रिव्हियस इयरचे पेपर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी पेपर तुम्हाला सेंड करून देईन. आणि मोस्ट ऑफ द कसं प्रिव्हियस इयरच्या पेपरचं पॅटर्न बघूनच क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे आपली रिव्हिजन पण होते आणि सोपं पण जातं आपल्याला. तर आपण बघू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.